हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन असेल. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. आपापल्या क्षमतेने कपालभातीची कृती. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर कपालभाती करणं टाळायचं आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. एक क्षण शांत. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन.
नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून. आणि आता करूया आपण थोडीशी लुझनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जे आहेत हे जोडून ठेवायचे आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकर म्हणजेच आपल्याला घोटा पकडायचा आहे. घोटा किंवा चवड्याचा भाग आणि पावलाचं प्रत्येक बोट जे आहे उजव्या पावलाचं ते असं सेपरेटली ओढायचं. आपल्या पावलांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. आपल्या पायाच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करतोय. प्रत्येक बोट असं सेपरेटली ओढायचंय. कदाचित तिथे टक टक असा आवाज सुद्धा येईल जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा. आणि त्यानंतर गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक बोट अंगठा मधलं बोट प्रत्येक बोट असं सेपरेटली गोलाकार फिरून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्या डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. आणि चवड्याचा जो भाग आहे ना तो तो थोडासा असा वर खाली करायचा. चवड्याचा भाग. बरोबर. आणि त्यानंतर आता पाऊल आपण गोलाकार फिरून घेणार आहोत. असाच हात ठेवायचा आहे. फक्त उजवा हात थोडासा गुडघ्यावर ठेवा आणि अँकल मधून पाऊल गोलाकार फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आपल्या हातांची बोटं जी आपण गुंफवली ती सोडून द्यायची. डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि जो आपला बोटांचा जो हा भाग आहे ना फुगीर भाग किंवा जिथे हाड आहे आपलं तर तो भाग आपल्या आपलं पाऊल पूर्णपणे असं रब करायचं घासायचं आहे. बरोबर. बरोबर. आपल्या मुठीने तो पूर्णपणे पाऊल आपल्याला असं रब करायचंय. छान. ज्याला तिथले जे ऍक्युप्रेशर्स आहेत म्हणजे आपले पॉइंट्स आहेत ते आपण आता ऍक्टिव्हेट करतो. आणि आता टॅपिंग करायचं. पुन्हा एकदा आपल्या हाताचा जो मागचा भाग आहे त्याच्याने पूर्णपणे टॅपिंग करायचंय. टाच मधलं भाग चवड्याचा भाग तिथले जे पॉइंट्स आहेत ब्लड सर्क्युलेशनचे ते आपण ऍक्टिव्हेट करतो. बरोबर. आणि आता थांबायचं आहे. आणि आता आपण करणार आहोत बेबी पोश्चर. म्हणजे आपण लहान बाळाला कसं असं जोजवतो तशी कृती करायची. आपला जो उजवा पाय आपण फोल्ड केला तो थोडासा वर उचलायचा. डावा हात अँकलच्या खाली असेल. उजवा हात गुडघ्यावर असेल. आपली उजव्या पायाची पाय जो आहे तो जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला वर उचलायचा आहे. आणि आता जास्तीत जास्त आपल्याला डावीकडे तो न्यायचा आहे आणि उजवीकडे. डावीकडे उजवीकडे. जांघेमधून आपल्या पायामध्ये हालचाल होतीये. डावीकडे उजवीकडे. बरोबर. डावीकडे उजवीकडे. बरोबर. 4 ते 5 वेळा झालं की थांबायचं. जो उजवा हात आपल्या गुडघ्यावर आहे तो आता वरती अँकल वरती येऊ देत. आपल्या घोट्याच्या इथे येऊ देत. बरोबर. आणि पाऊल एकदम रिलॅक्स सोडा आणि त्यानंतर ते असं झटकून घ्या. उजव्या पायाचं पाऊल झटकून घ्यायचंय. बरोबर. कृती थांबवायची. उजवं पाऊल जे आहे हे पहिलं डाव्या पायाच्या मांडीवर येऊ देत. आणि टाच आता थोडीशी आपल्या ओटीपोटाकडे घेऊन घ्या. आपण करूया हाफ बटरफ्लाय. जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे वरती घ्यायचा आहे. 1. पाठीची कमीत कमी हालचाल जमिनीकडे आणि वर. जमिनीकडे वर. बरोबर. जमिनीकडे वर. छान. अजून एक राऊंड. जमिनीकडे आणि वर. थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा.
हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचं पाऊल, डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा म्हणजे आपला चवड्याचा भाग असा पकडायचा आहे आणि प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घेऊया. अंगठा पहिलं बोट सेपरेटली असं ओढायचंय, ताणायचंय. बरोबर. आणि मग गोलाकार फिरवून घेऊया क्लॉकवाईज. पावलं जी आहेत ही आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिकडे ती जात असतात. ते कधी असं म्हणत नाहीत की आता आम्ही थकलो, आम्ही येत नाही. म्हणून ह्याच पावलाने आपण दिवसभर सगळी कामं करत असतो पायावर उभे राहून. तर ह्या पावलांप्रती एक छोटीशी कृतज्ञता आपण आता व्यक्त करतोय. प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरून घ्यायचंय. ते झालं की मग उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा. चवड्याचा भाग 5 ते 6 वेळेला ही कृती करा. पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा त्यावेळेला मात्र थोडंसं जास्त करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक कृती. आणि मग आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. बरोबर. आता उजव्या हाताची मूठ वळवायची आहे आणि आपला डावा पाय जो आहे, पाऊल जे आहे हे रब करायचंय, घासायचंय आपल्याला. तुम्ही रात्री झोपताना सुद्धा ही कृती करू शकता. कधी कधी आपल्या पायामध्ये जळजळ होते, उन्हाळ्याचे दिवस आहेत, असं होऊ शकतं. थोडंसं तेल लावून तुम्ही ही कृती करू शकता. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. आणि आता टॅपिंग. टाच मधला पाय, चवड्याचा भाग आपल्याला टॅपिंग करायचं. बरोबर. इथले जे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतोय. आणि आता करूया बेबी मुवमेंट, बेबी पोश्चर. डावा पाय आपल्याला थोडासा वर उचलायचा आहे. उजवा हात अँकलच्या खाली राहू दे, डावा हात गुडघ्यावर. आणि आता जास्तीत जास्त पाय उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर. उजवीकडे जांघेमधून आपला पाय थोडासा आपण तिथे स्ट्रेच आणि स्ट्रेस असं दोन्ही देतोय. ताण आणि दाब दोघांचाही अनुभव येतोय. बरोबर. आणि आता पाऊल झटकून घेऊया. डावा हात जो आहे तो अँकलच्या वर असू दे, उजवा हात अँकलच्या खाली. पाय अगदी रिलॅक्स सोडा आणि त्याच्यानंतर पाऊल झटकून घ्या. आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे की ज्यांचं पाऊल जास्तीत जास्त सहज झटकलं जाईल त्यांच्यामध्ये जास्त लीनता असते. पण हे एक गमतीचा भाग म्हणजे सगळ्यांचं व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला असं सांगायचे. कृती थांबवायची. डावा पाऊल पुन्हा उजव्या पायाच्या मांडीवर येईल आणि आता हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. 1. जमिनीकडे पाठीची हालचाल न करता गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा. 2. जमिनीकडे वर. 3. जमिनीकडे वर. 4. लास्ट राऊंड जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊ. बरोबर. छान. कृती थांबूया. डावा पाय सावकाश सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद मुवमेंट करायला. अप अँड डाऊन. बरोबर. पावलं जेव्हा जमिनीकडे, गुडघे जेव्हा जमिनीकडे जातील तेव्हा ते जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. कृती थांबवायची आहे. आता पुन्हा एकदा आपली पावलं व्यवस्थित पकडायची आहेत. गुडघे जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. आणि आता सावकाश श्वास घेत आपल्याला चेहरा सिलिंगला समांतर करायचा आहे. आणि श्वास सोडत आपल्याला आपलं कपाळ पावलांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडीशी जलद हालचाल असेल. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता खाली आल्यानंतर थांबायचंय. आपापल्या क्षमतेने आपलं कपाळ जे आहे ते पावलाच्या दिशेने सैलसर सोडा. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडा. हाताची कोपरं जमिनीवर असतील. आणि आता बघा, पाठीच्या मणक्याला आलेला ताण, आपल्या हिप जॉईंट्सच्या इथे असलेला ताण दाब, गुडघे तिथे आलेला ताण दाब, या सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची ही असेल 1 2 3 4 5. उलट चाल करूया. सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. आता जो आपला पाय स्ट्रेच झाले होते त्यासाठी आपण थोडंसं ते रिलीज करण्यासाठी दोन्ही हात मागे ठेवा आणि सीटचा भाग थोडासा वर, मान मागे सैल सोडा. सीटचा भाग वर उचलून मान मागे सैल सोडायची आहे. सावकाश सीटचा भाग जमिनीवर, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. आपले जे हिप जॉईंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, ते थोडेसे अजून अधिक कार्यक्षम किंवा फ्लेक्झिबल करण्यासाठी आपण ही कृती केली. आणि आता करणार आहोत आपण भूमातेला वंदन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. भूमातेला वंदन. आपली पृथ्वी देवता जी आपल्याला अन्न देते त्या भूमातेला आपण वंदन करणार आहोत. दोन्ही पाय जुळून ठेवायचे आणि एकदा आपल्याला उजवीकडे खाली वळून कपाळ जमिनीला टेकवायचंय, वर यायचं आणि मग डावीकडे खाली वळून कपाळ जमिनीला टेकवायचं आणि पुन्हा वर यायचं. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. बरोबर. आता आपण थोडस श्वासाची आधारित हे कसं करायचं बघून घेऊया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत डावीकडे खाली झुका. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी यायचंय आणि विश्रांती घ्यायची. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया नुकतीच झाली असेल पोटासंबंधी तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की जेव्हा आपण जानू शिरासन, जानू म्हणजे काय तर आपला गुडघा, संस्कृतमध्ये जानूला गुडघा, गुडघ्याला जानू असं नाव आहे. आणि शिर म्हणजेच आपलं कपाळ, आपलं कपाळ गुडघ्याला लावणं म्हणजे जानू शिरासन. पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या आधीचा अभ्यास किंवा पूर्वाभ्यास म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. तर इथे आपल्या दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात, त्यामुळे आपल्या पायाचे जे स्नायू आहेत ते अधिक कार्यक्षम होतात, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर आपण फॉरवर्ड बेंडचं आसन आहे, पोटावरती दाब येतो ओटीपोटावर, त्यामुळे वेट लॉस आणि अन्नपचनासारखे जे आपलं जे आहे ते खूप चांगलं होतं. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया. सुरुवातीला आपण डावा पाय जो आहे तो फोल्ड करतो. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला असं लावून घ्यायचं. आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित कृती करूच. त्यानंतर दोन्ही हात जे आहेत हे उजव्या पायाच्या मांडीवर असे ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी असेल. आणि आता सावकाश आपल्याला थोडस श्वास घ्या, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण करायचं. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. आपल्या दोन्हीही हातांनी उजव्या पायाचा पाऊल, बोट किंवा चवड्याचा भाग, तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचंय. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा.
आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल सरसू, आणि उलट चाल करताना सावकाश तिथल्या तिथेच वर यायचं. अशा प्रकारे आपल्याला हे जानुशिरासन करायचंय. याचं अजून एक कॉन्ट्राइंडिक्शन म्हणजे कधी कधी आपल्याला खूप जास्त नंबरचा चष्मा असतो, तर तो सुद्धा जर तसाही त्रास असेल डोकेदुखीचा, तर हे आसन करणं टाळायचं. ठीक आहे, लक्षात आले? सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होईल. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पावलापर्यंत हात पोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. आणि आता इथे रिलॅक्स, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजवा पाय पूर्णपणे ताणला गेला, हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल, तिथल्या तिथेच सरळ, अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. डावा पाय सरळ करूया, थोड्या वेळ विश्रांती. जेव्हा आपण नवीन कुठलंही आसन शिकतो तेव्हा नकळत आपण आपला श्वास रोखून धरतो, तर तसं न करता आपल्याला श्वास चालूच ठेवायचा आहे. योग साधनेचं हेच महत्व आहे की आपण श्वासाशी आधारित सगळ्या गोष्टी करत असतो. जर आपण ती भराभर कृती केली तर ती एक्सरसाइज होऊन जाईल. म्हणून अगदी सावकाश आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने, पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावूया. दोन्ही हात जे आहेत हे आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील, सॉरी डाव्या पायाच्या मांडीवर आहेत. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होईल. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हातांनी आधी आपलं पाऊल, पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. आणि आता इथे हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डाव्या पायाचे संपूर्ण मसल्स ताणले गेलेत, डाव्या पोटावर दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल, तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश सरळ. उजवा पाय सरळ करूया, विश्रांती. चालू मध्ये आपल्या दोन्ही पाय जे आहेत हे जास्तीत जास्त स्ट्रेच होतात. म्हणून आता ह्याला सप्लिमेंटरी आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन बघणार आहोत. उत्तान वक्रासन शयन स्थितीमधलं नवीन आसन आहे. तर आधी बघून घेऊया आपण हे कसं केलं जातं. याला कॉन्ट्राइंडिक्शन असे काहीच नाहीयेत विशेष. हे आसन जे आहे उत्तान वक्रासन, हे डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा याच्यामध्ये कंट्रोल मध्ये राहतो या आसनाच्या सरावाने. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. फक्त याला पाठीची जर ज्यांना कोणाला दुखणी असतील किंवा गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. वेगळं आसन आहे त्यामुळे आधी बघून घ्या कसं केलं जातं उत्तान वक्रासन. आणि त्यानंतर पोटावर पडून सुलभ भुजंगासन सुद्धा आपण बघणार आहोत आणि मग दोन्हीही आसनं एकत्रित करूया. तर आता इथे एका कुशीला होईल, पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर मी डायरेक्ट पूर्वस्थिती तुम्हाला दाखवते. आधी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. ही आहे आपली पूर्वस्थिती. त्यानंतर एक एक पाय फोल्ड करायचा, उजवा पाय, डावा पाय.
आणि आपल्या हाताच्या आधाराने उजव्या पायाची टाच उजव्या सीटच्या जवळ ओढून घ्यायची, डाव्या पायाची टाच डाव्या सीटच्या जवळ ओढून घ्यायची. आता बघा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. यानंतर ही स्थिती आपली पक्की झाली की मग दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ही पकड जी आहे ही आपल्या डोक्याच्या मागे, आपण उशी कशी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे, त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचंय. बघा, कोपरं कुठेही उचललेली नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर आहे. इथे खांदे रिलॅक्स ठेवायचे. त्यानंतर आपले जे पाय आहेत हे उजव्या दिशेला येतील. बघा, पाय उजव्या दिशेला आणि मान आपली डावीकडे. हाताची कोपरं न उचलता डाव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. गुडघ्यावर गुडघा आहे, पावलावर पाऊल आहे. इथे आपल्या पाठीच्या कण्याला ओटीपोटावरती पीळ येतो. त्याचबरोबर आपली कंठस्थ ग्रंथी इथे ताण दाब जाणवतो. उलट चाल करताना पुन्हा आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. त्याचा सीट पासून लांब गेला असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्यायच्या आणि पुन्हा सेम कृती, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आता विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. आणि आता हे जोडलेले पाय आहेत हे एकाच वेळेला डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. बघा, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं, संपूर्ण शरीर आणि डोळे बंद करायचे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. आणि आता इथे विरुद्ध बाजूने आपल्याला पीळ, ताण आणि दाब जाणवतो, म्हणून याला वक्रासन असं नाव आहे. शयन स्थितीमध्ये करतो म्हणून उत्तान वक्रासन. उलट चाल करताना पुन्हा मान मध्यभागी येईल, पाय मध्यभागी येतील, अगदी सावकाश गती असेल. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. हे झालं उत्तान वक्रासन. आणि आता पोटावर पडून सुलभ भुजंगासन बघूया. सर्वाइकलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुलभ भुजंगासन अतिशय उपयुक्त, लाभदायक आहे. तर हे कसं करायचं बघून घेऊया. एका कुशीला मिळून पाठीवर पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आणि आता इथे आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे फोल्ड करायचे आहेत. बघा, हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये आहेत, हाताचे तळवे जे आहेत हे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. दोन्हीही पावलं जी आहेत ते पावलं, तळपाय जो आहे हा सिलिंगला समांतर आहे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे चिकटलेली आहे. आणि आता त्यानंतर पुढची कृती, सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. बघा, हातांचा आधार हा जमिनीवरच आहे. आपण सुलभ भुजंगासन करतोय. नजर जी आहे ही आपली सिलिंगच्या दिशेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे ताणले जातात. थायरॉइड प्रतिबंधात्मक, सर्वायकलचा त्रास कमी होतो, स्पॉन्डिलिसिसचा त्रास कमी होतो या आसनाच्या अभ्यासाने. आणि उलट चाल करताना ज्या क्रमाने आपण आपलं डोकं वर घेतलंय त्याच क्रमाने आपण उलट चाल करतो. म्हणजे आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शयन स्थितीमध्ये या. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला म्हणून आपण सुरुवातीला करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. उत्तान वक्रासन करण्याआधी आपण करूया सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला
30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरं, हे करत असताना पाऊल जमिनीला लागू देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग, उलट सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही पाय हवेमध्ये आधी सरळ करा गुडघ्यातून आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा आपल्या ओटीपोटावर कोर मसल्स वरती ताण येतो. त्यामुळे आपला वेट लॉस जो आहे हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात होतो. आपले ऍब्डॉमिनल मसल्स जे आहेत ते अधिक कार्यक्षम होतात. विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा पाय डावा पाय. दोन्ही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. मान सरळ मध्यभागी आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे, ज्याप्रमाणे आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आणि आता सुरुवात करणार आहोत आपण उत्तान वक्रासन करायला. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पावलावर पाऊल आहे का, गुडघ्यावर गुडघा आहे का. पूर्णपणे डावी बाजू जी आहे ही आपली ताणली गेली आहे. कमरेच्या भागावर, ओटीपोटावर पीळ आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या छातीच्या इथे आणि आपल्या कंठाच्या इथे आलेला ताणदाब याकडे लक्ष देऊया. आणि प्राणधारणा, जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र चालू. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी पुन्हा देहधारणा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. उजवी बाजू आता ताणली गेली आहे. विरुद्ध बाजूने आलेला ताण दाब याचा अनुभव. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी आणि मान मध्यभागी. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. वक्रासनामुळे आलेला आपल्या संपूर्ण शरीरामध्ये झालेला बदल याचा आपण अनुभव घेऊया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती.
करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं शरीर आपल्या छातीच्या जवळ आणि हाताचा तळवा किंवा हाताचे पंजे आपल्या चेहऱ्याच्या रेषेवर. ही स्थिती आपली पक्की झाली की आता आपलं सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात जे आहेत ते जमिनीवरच आहेत. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. गळ्यापासून पोटापर्यंतचे ताणले गेलेले स्नायू, त्याचा अनुभव, पाठीच्या कडेला आलेला अंतर्वक्र आकार. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीलावरून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि त्यानंतर बैठक स्थितीमध्ये पूर्णपणे पाठ जमिनीला टेकवा आणि मग सावकाश एका कुशीलावरून बैठक स्थितीमध्ये या. आणि मग त्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता दोन्ही पाय जुळवून घ्या किंवा थोडंसं अंतर असू दे दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत आणि ते जमिनीच्या दिशेने सैल सरसवून घ्या. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आपण करणार आहोत आता नेक रोटेशन. त्याच्या आधी आपली मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे आपण टिल्ट करणार आहोत. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपली मान थोडीशी उजव्या दिशेला टिल्ट करा. उजवा कान आपल्या उजव्या खांद्याकडे जाईल. दोन्ही हात एकदम रिलॅक्स असतील जमिनीच्या दिशेने. डाव्या बाजूला असलेला आलेला ताण, त्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 ते 2 श्वास थांबायचे, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश मान सरळ होईल, मध्यभागी येईल. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आता आपली मान थोडीशी डाव्या साईडला टिल्ट होईल. डावा कान डाव्या खांद्याच्या जवळ जाईल. उजव्या बाजूला आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर, याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. सावकाश श्वास घेत घेत मान मध्यभागी. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आता नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळा, अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय तसेच ठेवा. थोडंसं अंतर जर बॅलन्स जात असेल असं वाटत असेल तर. दोन्ही हात समोर, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपऱ्या समोर जॉईन करून घेऊया आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली 3. पुन्हा दोन्ही कोपरा समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2. लास्ट राउंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3. मध्ये मध्ये थांबायचंय. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया किंवा थोडंसं अंतर. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घेऊया. आता इथे आपण ही जी कृती करतो याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी म्हणजे आपली फुफ्फुस जी आहेत ही अधिक कार्यक्षम होणार आहे. श्वसन मार्ग आपला अधिक सुलभ होणार आहे. दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास घेताना होणाऱ्या आपल्या स्नायूंचं प्रसरण आणि श्वास सोडताना होणारं आकुंचन याकडे लक्ष. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. एक लास्ट राउंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. दोन्ही हातात आपल्या कमरेवर ठेवायचे. पायांमधलं अंतर थोडंसं वाढवा. पायामधलं अंतर थोडंसं वाढवा आणि आता आपण करतोय हिप रोटेशन. सावकाश आता आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशी क्लॉकवाईज फिरून द्यायची. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे 1. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे 2. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे 3. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे 4. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे 5. छान. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे 1. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे 2. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे 3. 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला आणि त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेला सैलसर सोडा. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला पाय वर उचलायचा आहे. क्रॉस होऊन. बरोबर. उजवा जे आपले हाताचा तळवा आहे म्हणजे दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते जमिनीला समांतर येतील. आपण करतोय एक पाद तोलासन. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणारं असं हे आसन आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. त्याच्याने आपली एकाग्रता वाढते. आपल्याला आपला बॅलन्स चांगला सांभाळता येतो. बरोबर. आणि आता इथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय दोन्ही हात खाली येतील. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय जोडलेले नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर केली की आपल्या पापड्यांची कमीत कमी उघडझाप होते. त्यामुळे आपला बॅलन्स व्यवस्थित साधला जातो. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. म्हणजे पायाची बोट जी आहेत ही पॉइंटेड टू द फ्लोर अशी होती. नजर समोर. दोन्ही हातांची पाचही बोट जोडलेली आणि तळवे जमिनीला समांतर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पापड्यांची कमीत कमी उघडझाप केली तर आपल्याला व्यवस्थित बॅलन्स साधता येईल. कॉन्सन्ट्रेशन पण खूप छान होईल. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय दोन्ही हात खाली. विश्रांती. आपल्याला अजून अशी बरीचशी आसनं बघायची ज्याच्यामध्ये आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येणार आहे.
आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खूप चांगलं होणार आहे. आणि आता करूया नी रोटेशन. आज आपल्याला नी रोटेशन करताना दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. आपले गुडघे समोरून जॉईन करून घ्या, थोडेसे पुढे घेऊन या आणि समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. आणि आता गोलाकार फिरवा. एक. जेव्हा आपण या प्रकारे करतो तेव्हा गुडघ्यांसोबतच आपले हिप जॉईंट्स, आपल्या जांघेचा जो भाग आहे तिथे सुद्धा ताण दाबेल. 2, 3, 4, 5. बरोबर. आता थोडेसे गुडघे मागे न्या, मागे प्रेस करा आणि मग अँटी क्लॉकवाईज येऊ दे, साइडने पुढे येऊ दे. 1, 2. बरोबर. 3, 4 आणि 5. छान. सावकाश वर यायचंय, कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आणि आता एक श्वास वरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली बस. अगदी सावकाश खाली बस. बरोबर. हा. आता जर हाताचा आधार न घेता बैठक स्थितीमध्ये येत असेल तर तसं बसण्याचा प्रयत्न करा, किंवा हाताचा आधार घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये. सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्राम. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून घ्यायची. सीटचा भाग थोडासा मागे ढकलाय ना, कमरेतनं सरळ होईल. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे कोपरा शिथिल. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4, 5. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढची 2 आवर्तन विदाउट काउंटिंगची. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. अंगठा पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. काल आपण पाहिलं विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन अकार. आज आपण बघणार आहोत उकार आणि मकार. तर हे कसं करायचं बघून घेऊया. आधी सुरुवातीला आपण प्रॅक्टिस उकाराची करूया. आता इथे आपण जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करायचंय. आपले खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतील. बघा या प्रकारे. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आपल्याला उकार करायचा आहे. पुन्हा आपली छाती पूर्ववत येईल. मी एक करून दाखवते आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेतलेलाच आहे आणि श्वास सोडताना उकार. श्वास सोडत सोडत आपला उर भाग जो आहे तिथले जे सगळे स्नायू जे आपण ताणून घेतो श्वास घेताना ते एकदम रिलॅक्स करायचे आहेत उकार करताना. ठीक आहे, सुरुवात करूया.
तीन तीन आवर्तन आपण करणार आहोत उकाराची आणि मकाराची. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा थोडीशी पुढे येते म्हणजे अजून लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. कोणताही ताण नाहीये आपल्या चेहऱ्यावर. रिलॅक्स. करणार आहोत उर श्वसन. जाणीव जी आहे ही आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे म्हणजेच आपल्या उर भागाकडे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल आणि श्वास सोडताना उकार. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. छाती पुन्हा पूर्ववत. आश्रम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उकार. शांत. आणि आता तिसरं विभागीय श्वसन स्कंद श्वसन मकार. मकार करताना स्कंद श्वसन करताना आपण जेव्हा दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा आपले खांदे जे आहेत हे थोडेसे आपले डोक्याच्या दिशेने किंवा कानाच्या दिशेने वर येतील बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना आपल्याला मकार करायचंय. खांदे पुन्हा पूर्ववत होतील. जेव्हा आपण खांदे वरती घेतो डोक्याच्या दिशेने कानाच्या दिशेने त्यावेळेला नकळत आपल्या कपाळावर आठी येते. तर तसं न करता आपल्याला चेहरा अगदी शांत ठेवायचा. सुरुवात करूया. डोळ्यालगत मिटलेले. हातांची ज्ञानमुद्रा आहेच आणि आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स असेल. सुरुवात करूया स्कंद श्वसनाला. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत मकार. खांदे पुन्हा पूर्ववत आणि लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. काही क्षण शांत. आणि आता आपण अकार उकार आणि मकार करणार आहोत सेपरेटली. एक एक आवर्तन. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. सुरुवातीला करूया उदर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. जाणीव आपली शरीराच्या
खालच्या भागाकडे म्हणजेच कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत आपली जाणीव असेल. आणि श्वास सोडताना अकार करणार आहोत. ऊर्ध्वश्वसन, जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे, आपल्या छातीचा भाग, आपले दोन्ही हात. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. करणार आहोत स्कंद श्वसन, जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार. खांदे पुन्हा पूर्ववत आले. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासनासाठी स्थिती घ्यायची. आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला म्हणून कधीही लक्षात ठेवायचं आहे, सावकाश एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. धाडकन जमिनीवर आपलं अंग सोडून नाही द्यायचं. पाठीच्या कड्याला जमिनीचा स्पर्श झालेला आहे आणि तो अतिशय सुखावह आणि आरामदायी वाटतोय. आपण आज जी काही साधना केली, नवीन आसनं पाहिली, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानुशिरासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन आणि दंड स्थितीमध्ये आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. एकपादतुलासन आणि त्यानंतर प्राणायामामध्ये केलेलं विभागीय श्वसन, उदर, उर आणि स्कंद. शवासन, संपूर्ण शरीराची जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात आपण आपल्या पायापासून करूया. मनाने आपला तो भाग शिथिल करत जायचंय. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव माझी शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल झालेलं आहे. माझ्या शरीराचा संपूर्ण मधला भाग आता शिथिल झालेला आहे. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सईद सरजीव, माझे दात, संपूर्ण माझ्या जबड्याचा भाग, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, माझ्या नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग,
टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. देहधारणेने मी माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मनाने शिथिल केलेला आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि श्वास सोडताना तो आकुंचित होत आहे. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण हो हम असा आपला टाकू असतो आणि जेव्हा आपल्याला आपलं नाव मिळतं तेव्हा आपण सो हम सो हम अशी आपल्या श्वासाची गती चालू असते. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता मी सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधी विरहित, व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती या क्षणी मला प्राप्त झालेली आहे, जागृत झालेली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा सकारात्मक होत चाललेला आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं शारीरिक आरोग्य हे सुदृढ आहेच, पण मानसिक आरोग्य ही माझं अतिशय स्थिर आणि समतोल आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपण आजच्या दिवसाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी जाणीव आपल्या शरीराकडे. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया, दोन्ही पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच, आळस. आजच्या दिवसाला आपण पुन्हा एकदा सज्ज होतो. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत.
श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकतो. शंका असेल तर. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हा, मकार हम नाहीये, म आहे, म. अ उ म. म आपण अ उ म जो करतो ना, त्यातला जो म आहे तो आपल्याला हमिंग करायचंय. म्हणजे आपण गुंजन कसं करतो त्याप्रमाणे ते करायचंय. शुभम यांचा प्रश्न होता की मकार जो आहे तो हम नसून म आहे. एक मिनिट, मी तुम्हाला स्पेलिंग. ठीक आहे, लक्षात आलंय का? ओके. हा, विभागीय श्वसन आहे ते अ उ आणि म अशा 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. त्यामुळे थोडस आपलं कन्फ्युजन होतं जेव्हा आपण मकार करतो त्यावेळेला. ठीक आहे, चल भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.